ग्रेट रियांश मॉर्निंग. आपण आता नारायण तरकसे यांचं शेअर करणार आहोत. तर मी सरिता दरेकर, रियांश मल्टी प्रायव्हेट कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. तर त्यांना आपण शुगरसाठी अमृत ज्यूस दिलं होतं. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया त्यांना काय रिझल्ट आला. 1.5 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यांना काय रिझल्ट आला हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. तर सांगा. माझं नाव नारायण कारभार तरकसे, राहणार तरकसवाडी, गाव वास्तव. मला रिझल्ट असा झाला का मला 18-19 वर्षापासून साखर आहे. मला दृष्टी गेली होती माझ्या डोळ्याची आणि शुगरला मला दर महिन्याला 3-3.5 रुपयाच्या गोळ्या लागत होत्या. तर आता हे औषध घेतल्यापासून तर मला थोडंसं भुरकट दिसायला लागलं आहे आणि शुगर माझी नॉर्मल झाली. तर काका तुमची शुगर आधी किती होती? माझी शुगर 250-300 राहत होती. दर 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 महिन्याला चेक करायचो मी. 2 महिन्याला 3 महिन्याला चेक करायचं. तर माझी कंट्रोल साखर 250-300 राहत होती. आणि आता किती तुमची शुगर? आता माझी शुगर हे औषध घेतल्यापासून साखर एक जेवणाच्या अगोदर 120 आणि जेवणानंतर 180. अच्छा, म्हणजे तुम्हाला खूप छान रिझल्ट आलेला आहे. आणि तुमच्या पायाला तुम्ही बोलत होते गुडघ्याच्या खाली चिमटा बसत नव्हता. आता माझं म्हणजे कमरापासूनच खाली पाय दुखत होते, पण गुडघ्यापासून जे खाली पाय ना, म्हणजे पाय मला आहे का नाही असं कळतच नव्हतं. चप्पल गळून जायचं, चिमटा घेतला तर कळत नव्हतं. पायाचे बधीर झाल्यासारखे होते एकदम आणि पायाला सारखे मुंगे येत होते या आणि तळपायाची आग होत होती. ती आता मला जाणवायला लागली थोडी थोडी का चिमटा बसतो आणि तळपायाची आग आणि मुंग्या थोड्या कमी झालेल्या. अजून येतच मुंग्या थोड्या, पण कमी झाल्या एकदम. म्हणजे आता चाला हिंडाय फिरायला मला बरं वाटतं. तर ते हिंडू फिरू शकतो मी जरा. हो. तर तुम्हाला जेव्हा आम्ही औषध दिलं तेव्हा तुमचं एक बोट सेप्टिक झाल्यामुळे तुम्ही करंगळी काढली होती पायाची. हो. आणि खूप जखम मोठी होती आणि पायाला खूप सूज होती. हा. तर तुम्ही हे अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला ते जखम पण बरी झाली आणि पाय पण म्हणजे पूर्णतः वसरला. आणि तुम्हाला हे किती दिवसात तुम्हाला जाणवलं का तुमच्या पायाला मुंग्या म्हणजे चिमटा बसतोय? तर किती बॉटलमध्ये तुम्हाला रिझल्ट आलाय? मला 3 बॉटलमध्ये रिझल्ट भेटला. 3 बॉटलमध्ये ना हे रिझल्ट म्हणजे कळत जाणवायला लागलं मला का चिमटा वाचायला लागला, मुंग्या कमी झाल्या, हातपाय दुखायचे कमी झाले. ते 3 बॉटलमध्येच मला चांगला फरक वाटला. तर तुम्हाला ही शुगरचा प्रॉब्लेम 18 वर्षापासून होता. हा, तर तुम्हाला 1.5 महिन्यात खूप छान रिझल्ट आला असं तुम्हाला सांगायचंय. हा, छान. तर तुमची नजर पण आली. तुम्हाला नजर नव्हती तर नजर पण यायला लागली बा. तर तुम्हाला जनतेला काय सांगा वाटतं, हे औषध घेतलं पाहिजे, चांगलं आहे का नाही? तुम्ही काय सांगाल? काय संदेश द्याल? दिसायला मला डॉक्टरांनी, मी नाशिकला जवळजवळ 3 महिने दवाखाना केला बापी हॉस्पिटलला. 3 महिने मी दर आठवड्याला जायचो. मला 7,000 ते 8,000 रुपये लागत होते. आणि त्याच्यानंतर मी श्रीरामपूर, संगमनेर 3-4 ठिकाणी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टर काय म्हटले मला का तुमचे हे शुगरमुळं आतले जे पडदे मेन ते खराब झाले म्हणे. तुम्हाला दृष्टी कमी होणार म्हणे. तुमची शुगर जर मापत नाही राहिली म्हणजे तर तुम्हाला दिसायचं बंद होईल म्हटलं. पण मग नंतर फार कमी झालं दिसायला मला. पण मग एवढ्या 1 महिन्यात थोडं मला भुरकं दिसायला लागलं थोडं. म्हणजे हे अमृत ज्यूसनी आणि आय ड्रॉपनी तुम्हाला रिझल्ट आला. तर आपण यांना 3 अमृत ज्यूस, 1 डायबोजी आणि 1 आय ड्रॉप दिला होता 1.5 महिन्यापूर्वी. तर 2 अमृत ज्यूस आणि आता मागच्या 15 दिवसात आपण 1 डायबोजी, 1 अमृत ज्यूस आणि आय ड्रॉप दिला. तर त्यांना इतका छान रिझल्ट आला आहे. तर त्यांना नजर पण आली आहे. त्यांची शुगर पण जेवणाच्या आधी 140 झाली आहे, जेवणानंतर 180 झाली. तर खूप छान रिझल्ट आला आहे. त्यांना पण सांगायचं आहे का जनतेने हे औषध घेतलं पाहिजे. खूप छान रिझल्ट आहे. तर हर हर यश, घर घर यश.